आहेत आणि ही गोष्ट जर उद्या मांगांना कळली तर हे परत ब्राह्मणांना दगड मारतील. त्याच्यापेक्षा मांगांना कळूच नये मुक्ता साळवेचा भाग आम्ही गाळलाय आणि कुठल्या तोंडानं आम्ही म्हणायचं आमच्या जातीचा इतिहास लपवणारा मुख्यमंत्री त्याच्या काळातलं सेन्सॉर बोर्ड यांनी तो भाग वगळला. आम्ही कुठल्या तोंडानं म्हणणार आहोत की फडणवीस आमच्यासाठी चांगला आहे? अरे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, वास्तविक पाहता उद्धव ठाकरेचा बाप आहे बाळासाहेब ठाकरे. परंतु उद्धव ठाकरे पेक्षाही बाळासाहेबांवर मी पोटचा नसताना देखील किती जास्त प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी एकनाथ शिंदेच्या अर्थसंकल्पामध्ये बाळासाहेब ठाकरेच्या स्मारकासाठी 325 कोटी रुपये मंजूर केलेत आणि अण्णाभाऊसाठी फक्त 25 कोटी रुपये केले. आणि तरी आमचे माणसं म्हणाले 25 कोटी काय कमी झाले काय? अरे पैसा का तुझ्या बापाच्या घरचा आहे का? बाळासाहेब ठाकरेच्या स्मारकासाठी 325 कोटी रुपये आणि अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये. शरद पवार आहे. या सगळ्या हिंदूंना माझा प्रश्न आहे, हनुमान चालीसा आपल्याला माहिती असेल, टीव्हीवर रेडिओवर बघितलं असेल. जानचा राजा आहे, फार मोठा नेता आहे. मला काही त्यांच्या राजकारणावर बोलायचं नाही, परंतु माझ्या समाजाशी संबंधित विषय आहे की हनुमान चालीसा त्या नवनीत राणानं सुरू केलं. टीव्हीवर रेडिओवर आपण वर्तमानपत्रामध्ये बघितलं असेल. या बेट्यांनी महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न केला आणि शरद पवार साहेबांनी ते प्रकरण शांत करण्यासाठी पुण्याच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये मुसलमानांसाठी इफ्तार पार्टी ठेवली. माझं काही म्हणणं नाही, परंतु जर उद्धव ठाकरेच्या, फडणवीसांच्या अंगामध्ये, एकनाथ शिंदेच्या अंगामध्ये जर हिंदूचं रक्त असतं तर त्यांनी म्हटलं असतं शरद पवारला की अरे मुसलमान तर हिंदूच्या देवाला मानत नाहीत, मुसलमान लोक तर मटण खातात, मग इफ्तार पार्टी त्यांना हिंदूंच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये का? एकही हिंदू म्हटला नाही आणि शरद पवारनं तर ते ठेवलं. एकही हिंदूनं शरद पवारांना विरोध केला नाही. नाहीतर नाही, आमचं काय चाललंय, ज्याचं त्याला देशामध्ये स्वातंत्र्य आहे. परंतु हिंदू समाजाचा एक भाग असलेला मातंग समाजाचा नवरदेव जर मारुतीच्या पारावर पाया पडायला जर गेला असेल तर त्या मांगवाड्यातल्या बायका लेकरांना बेदम मारहाण केली. या शरद पवारानं का म्हटलं नाही? इथल्या हिंदूच्या लोकांचं रक्त का जाग झालं नाही? अरे एवढी मारहाण केली तरी मांगे हिंदू धर्माला मानतात, आपण त्यांना लाथा घालतो आणि मुसलमान देवाला मानत नाहीत तरी हनुमानाच्या मंदिरामध्ये आणून आपण त्यांना जेवू घालतो. हे कसे काय आमच्यासाठी चांगले आहेत? अरे आमच्या एखाद्या मातंग समाजाच्या माणसाचं कुठं घर जळालं असेल, कोणाला मारलं असेल तर प्रकाश आंबेडकर धावून येतो. मी त्याच्या राजकारणाचं समर्थन नाही करत. कधी आला एखाद्या मातंग समाजाच्या खेड्यामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये अत्याचार झाला, शरद पवार कधी पळत आला का? एखाद्या मातंग समाजाच्या माणसावर अन्याय झाला, उद्धव ठाकरे कधी पळत आला का? एकनाथ शिंदे कधी पळत येतो का? अरे जम्मू काश्मीर मध्ये कुठल्या ब्राह्मणावर अत्याचार होत होते मला माहिती नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता आणि आम्ही निवडून दिले. पैसा महाराष्ट्राचा आहे, आमचा आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणतो जम्मू काश्मीर मधल्या उद्ध्वस्त झालेल्या ब्राह्मणांच्या लेकरा बाळांचा खर्च महाराष्ट्र सरकार करायला तयार आहे का? तूही ब्राह्मण तेही ब्राह्मण, पैसा आमच्या महाराष्ट्राचा, मत तुला आम्ही दिले. परंतु असं नाही कधी म्हटलं अरे त्या मातंग समाजाच्या माणसाचं घर उद्ध्वस्त झालंय, त्याला तिथं जिवंत जाळलंय, त्याला मारलंय, त्याचं घर उठवलंय, जिथं अट्रॉसिटी झाली त्यांना रुपया देत नाहीत. पोलीस स्टेशन मध्ये आजही मातंग समाजाच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत. मार खाऊन देखील पोलीसवाले मातंग समाजाच्या लोकांची बाजू घेत नाहीत. नांदेडमध्ये हेमंत पाटील आहे, त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं प्रक्रिया सुरू आहे. आज न उद्या ती होईल आणि ती मी स्वतः करायला लावलेली आहे. कशासाठी? आम्ही
एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून समाजासाठी खपायचं, त्यांचे घरदार उद्ध्वस्त व्हायचे. ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांचा विचार मातंग समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना समाजातून बहिष्कृत केलं, त्यांच्या पोराबाळांच्या लेकरामध्ये अडचणी आणल्या, त्यांना गरिबीमध्ये ठेवलं आणि मालकाच्या वाड्यावर जगून आज सांगायचं बघा याला काही आयुष्यामध्ये करता आलं नाही. अरे त्या लोकांनी आर्थिक गोष्टी नाकारल्या परंतु विचार स्वीकारलेला आहे, विचारासाठी जगलेले आहेत. हा हेमंत तुम्हाला माहिती आहे नांदेडचा आमदार, सगळे त्याला मॅनेज झालेला आमदार म्हणतात. आणि तो विधान परिषदेमध्ये म्हणतो काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला कायदा? अरे येशू ख्रिस्त असं म्हणतो एके ठिकाणी, परमेश्वरा या लोकांना माफ कर कारण हे काय करतायत कसं जगतायत हे यांनाच कळत नाही. अरे बाबासाहेबांनी दिलेलं जीवन आहे, करा आणि खा, जगात कोणी तारायला येणार नाही. तुम्हाला माहिती आहे फडणवीसनं कायदा केला जनसुरक्षा. काय केला की या देशातल्या या महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय लोकांविषयी अत्याचार झाला म्हणून जे आवाज उठवतात त्या कार्यकर्त्यांना अटक करायचं. ना जमानत ना कुठली फिर्याद ना कुठला गुन्हा, तो समाजासाठी बोलतोय त्याला उचला आणि जेलमध्ये टाका. त्याची जमानतही होणार नाही, त्याच्यावर कुठला गुन्हाही असणार नाही, पण त्याला जेलमध्ये टाकायचं. असा जनसुरक्षा कायदा फडणवीसांनी पास करून घेतलाय आणि तो म्हणतो की नाही मी डाव्यांसाठी केलाय. आणि नांदेडचा हेमंत पाटील काय म्हणतो त्या विधान परिषदेमध्ये, त्याचे शब्द आहेत माझे नाहीत. तो म्हणतो एखाद्या दलित माणसावर जर अत्याचार झाला आणि मग तो कुठे जातो, एखाद्या कार्यकर्त्याकडे जातो. तो कार्यकर्ता पोलीस स्टेशन मध्ये जातो, पोलिसांना सांगतो साहेब माझ्या समाजातल्या गरीब माणसावर अत्याचार झालाय, त्याला न्याय द्या. आणि हा हेमंत पाटील म्हणतो की ज्या मांगाच्या माणसावर अत्याचार झालाय त्याची बाजू घेऊन जो कार्यकर्ता पोलीस स्टेशनला चाललाय त्याला जेलमध्ये टाका. त्याचा गुन्हा काही असो का नसो, तू मागासाठी आलाय का अट्रॉसिटी करा म्हणून का? त्याच्या कोणीतरी आईकडचे, त्याच्या कोणीकडचे बापाकडचे, त्याच्या कोणीतरी भावाकडचे आहेत मातंग समाजावर अत्याचार करणारे आणि त्यांना अट्रॉसिटी लावा म्हणून मातंग समाजाचा कार्यकर्ता पोलीस मध्ये जातो आणि मग पोलिस आमच्या सोयऱ्याला उचलून नेतात. म्हटलं इथं बोंडारला आमच्या माणसाला उचलून नेलं का? त्याने एका दलित माणसाला मारलं. कोण उचलून नेलं? पोलिसांनी नेलं. या हेमंत पाटलानं नागरमध्ये एका डॉक्टरला मारलं, त्याच्यावर अट्रॉसिटी केली. रात्री 3 वाजता त्याला पोलिसांनी उचलून नेलं. आम्ही नेलं काय उचलून? मांगाच्या लोकांनी हेमंत पाटलाला उचला आणि कोर्टात टाका, नाही पोलिसांनी केलं. पोलिसांना वाटलं असेल काहीतरी त्याला गुन्हा केलाय गडा म्हणून, तर त्याचा राग काढण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना गुन्हा असो की नसो, जो जो माणूस अट्रॉसिटीच्या ऍक्टच्या संदर्भात कारवाई करा म्हणून पोलिसांना सांगतो त्यांना जेलमध्ये टाका. ही कलम त्या जनसुरक्षा कायद्यामध्ये घ्या, हा हेमंत पाटील म्हणतो. आणि तरी आमचे माणसं म्हणाले नाही हो शिवसेना तशी कशी करा. तर आम्ही भान ठेवलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी कुण्या देवाच्या पाया नाही पडलं. अण्णाभाऊ साठेंनी अण्णाभाऊच्या काळात मुख्यमंत्री आमदार खासदार नव्हते का? कशासाठी आम्ही जयंती साजरी करतोय? अरे जे अण्णाभाऊने आम्हाला स्वतःचं रक्त आटवलंय, माती खाल्ली, त्याच्यामुळे आम्हाला समाज ओळखू लागलाय. अण्णाभाऊमुळे आमची शान आहे. आणि अण्णाभाऊ जर तुमच्यापासून बाजूला गेलं तर सालं कुत्र्याच्या मौतीचं जीवन आपल्याला वाटायला येईल, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. एवढा स्वाभिमान त्या अण्णाभाऊने आम्हाला दिलाय. त्या स्वाभिमानाचं काय करायचं? बाबासाहेबांनी जो आम्हाला स्वाभिमान दिलाय त्या स्वाभिमानाचं काय करायचं? भाकरी तर सगळेच लोक खात आहेत, सगळ्याच लोकांना ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जगावं लागणार आहे. परंतु ही लोकशाही टिकून राहिली तर, बाबासाहेब आपण जीवन ठेवलं तर, अण्णाभाऊ साठे आपण जीवन ठेवले तर आपला सन्मान आहे.
आणि अण्णाभाऊंनी ज्या विचारासाठी काम केलंय तो विचारच जर उद्ध्वस्त इथले सरकारमध्ये बसलेले सगळे साले करत असतील तर आम्ही कुठली भूमिका घ्यायची? म्हणून आमच्यावर अन्याय अत्याचार करणारे लोक कोण आहेत हे आम्हाला कळलं पाहिजे. मी याच्यापेक्षा अधिकच न बोलता परत एकदा सांगतोय की गावा परत दोन मांगांचं भलं हे अण्णाभाऊसाठी जिवंत असतानाही होते, आजही होते. असं नाही की बाबा मी उस्माननगरवाल्यांसाठी सांगत आहे, गावोगावची ही असलेली परिस्थिती आहे. प्रत्येक मांगवाड्यामध्ये एक दोन लोकांचं भलं झालंय. समाज जिथल्या तिथं आहे त्याच्या पद्धतीनं जगतोय. अरे हा समाज भोळा बाबडा समाज आहे, हा समाज अडाणी आहे, हा समाज गरीब आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या समाजाची कोणीही दखल घेत नाही. आणि जी लोक बेंबीच्या देठापासून या समाजासाठी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा विचार आम्ही ऐकला पाहिजे. त्या विचार